टू मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. तर याच्या आधी आपण रेट लॉ, ऑर्डर ऑफ रिएक्शन सर्व शिकलेलो आहे. तर मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन हा एक नवीन कन्सेप्ट आहे आपला केमिकल कायनेटिक्स मधला. तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी दोन गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, दोन टाइपच्या रिएक्शन्स असतात, सिंपल रिएक्शन आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन. तर सिंपल रिएक्शनचा अर्थ काय? समजा आपल्याकडे एक रिएक्शन आहे, डायरेक्ट एका स्टेप मध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटत असतं. वी गेट प्रोडक्ट ओनली इन वन स्टेप, देन दिस रिएक्शन इज कॉल्ड एज सिंपल रिएक्शन. बघा इथं हा आहे आपला रिएक्टंट आहे, डायरेक्ट एका स्टेप मध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटत आहे. दिस इज अ सिंपल रिएक्शन. ठीक आहे. दुसरी कोणती आहे? कॉम्प्लेक्स रिएक्शन. आता A प्लस बी गिव्स D. आता हे जी की रिएक्शन आहे कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे, याचा अर्थ असा की या रिएक्शन मध्ये एकापेक्षा जास्त स्टेप इन्व्हॉल्व असतात. CR म्हणजे काय? कॉम्प्लेक्स रिएक्शन. आता हे रिएक्शन जे आहे दोन स्टेप मध्ये घडते. पहिली स्टेप अशी, रिएक्टंट पहिला A रिएक्ट होतो आणि आपल्याला काय भेटते? एक कॉम्प्लेक्स रिएक्शन आपल्याला भेटते एलिमेंटरी रिएक्शन. A गिव्स C. म्हणजे A पासून C भेटणं म्हणजे पहिली स्टेप, त्याला आपण म्हणू एलिमेंटरी रिएक्शन. A प्लस B गिव्ह D हे कॉम्प्लेक्स रिएक्शन झाली. आता इथंच ही रिएक्शन थांबलेली. C जो आहे इथं C म्हणजे आपला इंटरमिजिएट. परत पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झालेला इंटरमिजिएट दुसऱ्या स्टेप मध्ये येतो आणि परत दुसऱ्या रिएक्टंट सोबत रिएक्ट होतो आणि वी गेट प्रोडक्ट D. आता इथे काय होईल? हा जो की इंटरमिजिएट आहे इथचा, तो सेकंड स्टेप मध्ये आला. हा इथचा इंटरमिजिएट कॅन्सल होईल आणि वी गेट ओव्हरऑल नेट रिएक्शन. त्याला आपण म्हणू नेट रिएक्शन व नेट रिएक्शन. बघा कसं आहे मग, इथं A आहे प्लस B. ठीक आहे. आणि यूज C झाला कॅन्सल, वी गेट D. मग हे एक कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे, याच्यामध्ये दोन स्टेप आल्या, एक पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. ठीक आहे. तर हे होतं फक्त आयडिया कोणाची, मॉलिक्युलरिटी शिकण्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे. आता आपण ऍक्च्युअल कॉन्सेप्ट कडे जाऊ की नेमकं मॉलिक्युलरिटी म्हणजे काय. आता मी काय म्हणतो बघा, आता नावात काय येतं? मॉलिक्युलरिटी आहे, म्हणजे इथं कुठतरी मॉलिक्युलचा कन्सेप्ट वगैरे आहे. सिंपल भाषेत सांगायचं असं सांगू शकतो आपण सिंपल भाषेमध्ये, जेवढे की मॉलिक्यूल रिएक्शन मध्ये भाग घेतील त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलरिटी ऑफ द रिएक्शन. त्याला आपण व्यवस्थित डिफाइन करू. आता बघा, नंबर ऑफ रिएक्टिंग स्पेसिस. रिएक्टिंग स्पेसिसचा अर्थ काय होते? रिएक्शन मध्ये भाग घेणारे जे की स्पेसिस आहेत. आता स्पेसिस इथं काही पण असू शकतात. इट मे बी ॲटम, आयन और मॉलिक्यूल. ठीक आहे. मॉलिक्यूल मग स्पेसिस म्हणजे काय? या तीन गोष्टी येतील. मग ते काय होणार? टेक पार्ट इन एलिमेंटरी रिएक्शन. मग बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की आपल्याला काय करणार आहे, कॉम्प्लेक्स रिएक्शनचा आपल्याला काही घेणं नाही. त्याच्यामध्ये असलेली एक एक सिंगल स्टेप म्हणजे एलिमेंटरी रिएक्शन होते, तेच आपल्याला इकडे घेणार. म्हणजे एलिमेंटरी रिएक्शन मध्ये याच्यामध्ये म्हणतात, कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये म्हणतात. कशामध्ये म्हणतात? एलिमेंटरी रिएक्शन मध्ये किती रिएक्टिंग स्पेसिस भाग घेऊन राहिले. पुढे काय म्हणते? टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिएक्शन कोलाइड सायमल्टेनियसली. आणि ते रिएक्टिंग स्पेसिस, इट मे बी ॲटम, आयन और मॉलिक्यूल, कसे कोलाइड होऊन राहिले? कोलाइड सायमल्टेनियसली म्हणजे ते काय होती? एकाच वेळेला एकमेकांसोबत कोलाइड होते. कोण? रिएक्टिंग स्पेसिस. ते ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल असू शकतात. मग कसं झालं ते कोलाइड? त्यांनी काय केलं? कोलाइड होऊन एक काय केली? आपल्याला रिएक्शन दिली, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट दिला. म्हणजे इन ऑर्डर टू विन रिएक्शन, म्हणजे रिएक्शन होण्यासाठी जे की रिएक्टंट मॉलिक्यूल आहेत ते काय झाले? कोलाइड झाले आणि वी गेट द प्रोडक्ट. आणि जेवढे रिएक्टिंग मॉलिक्यूल ॲटम और आयन्स असेल त्यांचा नंबर म्हणजेच काय असते? मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन असते. एक्झाम्पल घेऊ आपण. इथं C प्लस B आहे. समजा C ला म्हणतो मी हा एक C एक मॉलिक्यूल आहे. C काय? मॉलिक्यूल. त्याचप्रमाणे B पण एक मॉलिक्यूल आहे. B पण काय? मॉलिक्यूल आहे.
मग सी प्लस बी आपण शिकलो आपण बघा, सी प्लस बी गिव्स टी, हे एक एलिमेंटरी रिएक्शन आहे. ER म्हणजे काय एलिमेंटरी रिएक्शन. तर फक्त एलिमेंटरी रिएक्शन मध्ये किती मॉलिक्यूल भाग घेऊन राहिले, सी चा एक मॉलिक्यूल, डी चा एक मॉलिक्यूल. म्हणजे याच्यावरून सांगू शकतो आपण की या दिलेल्या रिएक्शनची मॉलिक्युलरिटी किती असेल, 2 असेल. 1 + 1 = 2. लक्षात ठेवायचं नेहमी की आपण फक्त एलिमेंटरी रिएक्शनलाच मॉलिक्युलरिटी कन्सेप्ट लावू शकतो, कॉम्प्लेक्स रिएक्शनला आपण तो अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. तर दिस इज अ डेफिनेशन ऑफ मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. मला असं लिहावं लागेल ते विथ वन एक्झाम्पल. ठीक आहे. ओके. आता बघा की ही जी मॉलिक्युलरिटी आहे याचे खूप सारे टाइप आहेत. तर आपण 3 टाइप शिकणार आहोत. टाइप पहिला म्हणजे काय, युनि मॉलिक्युलर रिएक्शन. आता तुम्हाला कळलं असेल की जेवढे काही रिएक्टिव्ह मॉलिक्यूल रिएक्शन मध्ये भाग घेतील, पण कोणती रिएक्शन, एलिमेंटरी रिएक्शन. ठीक आहे. मग आता समजा ही एलिमेंटरी रिएक्शन आहे, याच्यामध्ये फक्त एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाला, NH4NO2 अमोनियम नायट्रेट. नाव काय असं, अमोनियम नायट्रेट यूज N2+H2. तर लक्षात ठेवायचं आपल्याला प्रोडक्टची काहीही घेणं देणं नाही, फक्त बघायचा रिएक्टर. तर रिएक्टर हा ऍटम आहे का, नाही. हा आयन आहे का, नाही. हा एक मॉलिक्यूल आहे. NH4NO2 हा एक मॉलिक्यूल आहे, वन मॉलिक्यूल आहे. दिस वन मॉलिक्यूल. याचा अर्थ काय होते, दिलेल्या रिएक्शन मध्ये एकच मॉलिक्यूल भाग घेत आहे म्हणजे दिलेली रिएक्शन हे युनिमॉलिक्युलर असतं. ठीक आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ युनिमॉलिक्युलर रिएक्शन. आता इथे बघा नाव काय म्हणते, बाय मॉलिक्युलर रिएक्शन. म्हणजे याच्यामध्ये 2 ऍटम आयन किंवा मॉलिक्यूल भाग घेत असत. पण याचा काय ऍटम आहे का, हा नाही. मॉलिक्यूल आहे का, हो मॉलिक्यूल आहे, तो आयन नाही आहे तो. म्हणजे इथं एक HI मॉलिक्यूल परत अजून HI चा मॉलिक्यूल, 2 HI चे मॉलिक्यूल झाले इथं. याचा अर्थ दिलेली रिएक्शन ही बाय मॉलिक्युलर आहे. तर ट्राय म्हणजे काय, 3. म्हणजे जेव्हा 3 मॉलिक्यूल भाग घेत असेल एखाद्या रिएक्शन मध्ये तेव्हा आपण म्हणतो ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन. बघा 2 NO चे मॉलिक्यूल, एक O2 चा मॉलिक्यूल, वी गेट द प्रोडक्ट. मग प्रोडक्टचे काही घेणं नाही आपल्याला. इथं बघायचे 2 आणि 1 झाले 3. म्हणजे दिस रिएक्शन इज ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन. अशाच प्रकारे काय आहे ते टेट्रा मॉलिक्युलर पण राहते, असं पुढे पुढे वाढत जाते. पण अकॉर्डिंग टू केमिकल कायनेटिक्स जनरली युनिमॉलिक्युलर, बाय आणि ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन या अकर होतात. टेट्रा मॉलिक्युलरच्या पुढे रिएक्शन अकर होत नाही. या तिघांमध्ये पण पहिली आणि दुसरीच अकर होते. ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन जास्तपणे अकर होत नाही किंवा आपल्याला दिसत नाही. मग हे असं कशामुळे होते की जर कोलिजन जर कमी होत असेल रिएक्टिंग स्पेसिस मध्ये, तर तिथं प्रोडक्ट जो आहे आपल्याला भेटण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे वी गेट प्रोडक्ट बट ऍट लॉंगर टाइम किंवा वी रिक्वायर मोर टाइम टू गेट प्रोडक्ट. ठीक आहे. पण इन केस ऑफ युनिमॉलिक्युलर अँड बाय मॉलिक्युलर रिएक्शन वी गेट प्रोडक्ट इन लेस टाइम. म्हणजे इथं कोलिजन जास्त प्रमाणात होत आहे, इथं पण जास्त प्रमाणात होत आहे. कशामध्ये, बघ रिएक्टिंग मॉलिक्यूल मध्ये इथं कोलिजन होत आहे पण त्याला वेळ लागत आहे. ठीक आहे. सांगायचा उद्देश एवढा आहे की युनिमॉलिक्युलर आणि बाय मॉलिक्युलर रिएक्शन या कॉमन रिएक्शन आहे, पण ट्राय मॉलिक्युलर आणि टेट्रा मॉलिक्युलर रिएक्शन या कॉमन रिएक्शन नाही. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द टाइप ऑफ रिएक्शन किंवा टाइप ऑफ मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. ओके. आता आपण काय करू, फाइंडिंग ऑफ मॉलिक्युलरिटी ऑफ कॉम्प्लेक्स रिएक्शन. तर नेमकं मॉलिक्युलरिटी काढते कशी, आपल्याकडे कॉम्प्लेक्स रिएक्शन दिलेली असतात त्याची मॉलिक्युलर तुम्हाला काढणं असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तर ते आपण फक्त रिएक्शन कडे बघून सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला आणखीन 2 स्टेप माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पण फास्ट रिएक्शन कोणती आणि स्लो रिएक्शन कोणती आहे. मग इथं रिएक्शन जे मी म्हणत आहे ते असतील आपली एलिमेंटरी रिएक्शन, नॉट अ कॉम्प्लेक्स रिएक्शन. बघा इथे KClO3 plus 6FeSO4 plus thrice H2SO4 gives KCl plus thrice Ap2SO4 by 3 plus thrice H2. आता हे खूप सारे कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे इथं. तर वी गेट प्रोडक्ट. आधी म्हटल्याप्रमाणे
प्रोडक्टशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग हा KClO3 एक मॉलिक्यूल, हे 6 मॉलिक्यूल आणि हे 3 मॉलिक्यूल, म्हणजे 6 आणि 3 9 झाले आणि हा 10, किती झाले 10. म्हणजे आपण याच्याकडे बघून सांगू शकतो की या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी किती आहे, 10 आहे. पण असं नाही, याच्यावर एक्सपेरिमेंट केले गेले, याचं मेकॅनिझम शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. त्यांना तेव्हा असं आढळलं की या दिलेल्या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी ही 10 नसून हे 2 आहे. मग हे 2 आहे त्यांनी काढलं कसं, याचं जेव्हा त्यांनी मेकॅनिझम लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये असणारी स्लो स्टेप, कोणती स्टेप, स्लो स्टेप, ते डिटरमाइन करते या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी. ठीक आहे, म्हणजे काय करायला आपल्याला, आपण जे की मेकॅनिझम लिहू त्याच्यामधली जी की असं स्लो स्टेप तेच तुम्हाला काय सांगते, रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी सांगते. ठीक आहे, एक्झाम्पल बघा इथं आहे, ट्वाइस H2O2 हायड्रोजन परऑक्साईड अल्कलाईन मीडियम मध्ये आहे आणि इथं आपल्याकडे आयोडीन आहे, आयोडीनचा आयन आहे, गिव्स ट्वाइस H2O+O. आता ही जी रिॲक्शन आहे ही आहे एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन, कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग तुम्हाला मी पुन्हा सांगतो की आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन कडे बघून मॉलिक्युलरिटी कधीच ठरवू शकत नाही. तुम्हाला त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम लिहावं लागेल किंवा स्टेप लिहावं लागेल. ठीक आहे, तर याच्याकडे बघून मी काय सांगणार नाही, मी याची मॉलिक्युलरिटी सांगणार नाही. बघा, पण मला काय काढणं आहे, मॉलिक्युलरिटी काढणं आहे, तर मी याचं मेकॅनिझम लिहितो. तर ही जी रिॲक्शन आहे 2 स्टेप मध्ये कंप्लीट होते. पहिली स्टेप अशी आहे, 2 H2O2 मधला एक H2O2 हा आयोडीन आयन सोबत रिॲक्ट होतो बघा, आणि वी गेट H2O मॉलिक्यूल आणि एक IO निगेटिव्ह आयन. मग आता हे जी पहिली स्टेप आहे हे आहे स्लो स्टेप. कशी स्टेप आहे, स्लो. आता स्लो स्टेप कशी आहे, हे मेकॅनिझम मध्ये ऑलरेडी आहे, ते ठरलेलं राहते याच्यामध्ये की हे स्लो स्टेप असतात. ठीक आहे, नंतर आता IO निगेटिव्ह इथं हा आपला ऍक्ट होतो इंटरमिजिएट. परत तोच मी इथं घेतला, हा आयो निगेटिव्ह आणि हा सेम आहे. एक H2O2 आपण याच्यामधला घेतला होता, आता राहिला एक, तो दुसऱ्या स्टेप मध्ये लिहू, म्हणजे हा H2O2 दुसरा नंबरचा आपला, हा नाही येतो. ठीक आहे, प्लस आयो निगेटिव्ह आणि वी गेट H2O प्लस आय निगेटिव्ह प्लस O. मग आता ही जी रिॲक्शन घडली इथं, तर ही रिॲक्शन फास्ट आहे. कशी आहे, फास्ट. मग आता काय होईल, हा आयो निगेटिव्ह इंटरमिजिएट, हा आयो निगेटिव्ह इंटरमिजिएट कॅन्सल होईल. परत काय कॅन्सल होईल बघा, मग राहिलं काय बघा, H2O2 आणि परत H2O2, म्हणजे काय आलं, ट्वाइस H2O2 गिव्स. आता इथं काय, हा H2O, हा H2O, म्हणजे काय आलं, ट्वाइस H2O. ठीक आहे, परत आता बघा, हा आय निगेटिव्ह आणि हा आय निगेटिव्ह, आय निगेटिव्ह कॅन्सल, प्लस O2. म्हणजे आपण जी की रिॲक्शन लिहिली वर ते आपल्याकडे आली. म्हणजे या रिॲक्शन मध्ये 2 स्टेप आहे, एक स्टेप स्लो आहे आणि एक स्टेप फास्ट आहे. ठीक आहे, मग तुम्हाला मी आधी सांगितलं की रिॲक्शनची जी की मॉलिक्युलरिटी आहे आपण ते कॉम्प्लेक्स रिॲक्शन वरून सांगू शकत नाही. तर एलिमेंटरी रिॲक्शन जे ह्या 2 आहेत, पण या 2 एलिमेंटरी रिॲक्शन पैकी कोणती घ्यायची रिॲक्शन, स्लो घ्यायची की फास्ट घ्यायची, तर तुम्हाला सांगितलं मी की स्लो रिॲक्शन नेहमी घ्यायची, कारण स्लो रिॲक्शन इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप ऑफ द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. म्हणजे इथं आपल्याला हे रिॲक्शन घ्यावं लागलं, हे घ्यावे लागणार नाही. मग मला स्लो रिॲक्शन वरून समजलं काय, तर तुम्ही याला बघायचं, याच्यामध्ये किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाले बघायचं. H2O2 चा एक मॉलिक्यूल आणि I चा एक मॉलिक्यूल, म्हणजे इथं 2 मॉलिक्यूल काय झाले, रिॲक्ट झाले. ठीक आहे, किंवा 2 रिॲक्टिंग स्पेसिस इथं काय आल्या, इन्व्हॉल्व झाल्या. याचा अर्थ असा होतो की हे जी काही स्लो स्टेप आहे त्याच्यामध्ये 2 रिॲक्टिंग स्पेसिस आहे. म्हणजे दिलेली आपली जी काही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे हे कशी असं, हे असं बाय मॉलिक्युलर. दिस इज बाय मॉलिक्युलर. मग आता कशावरून सांगितलं आपण ते, आपण याचं मेकॅनिझम तर लिहिलं, 2 स्टेप पण लिहिले, एक स्लो आणि फास्ट.
पण दोन्ही कशा रिॲक्शन एलिमेंट रिॲक्शन आहे, पण कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा जो काही रेट असतो तो फक्त स्लो स्टेपवर डिपेंड राहतो, फास्टवर नसतो. आणि एकदा का तुम्हाला स्लो स्टेप सापडली किंवा तुम्ही ते तयार केली तर स्लो स्टेप मध्ये बघायचे किती मॉलिक्यूल किंवा किती रिॲक्टिंग स्पेसिस इन्व्हॉल्व झाल्या आणि त्यांचा नंबर म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी. मग फॉर दिस रिॲक्शन स्लो स्टेप हे आहे आणि याच्यामध्ये हाय रिॲक्टिंग स्पेसिस आणि हे एक रिॲक्टिंग स्पेसिस दोन आहे, म्हणजे याची जी की मॉलिक्युलरिटी ही किती 2 आणि 2 म्हणजेच काय बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. ठीक आहे, सांगायचा उद्देश एवढा आहे इथं की तुम्ही जर मॉलिक्युलरिटी काढायची असेल तर फक्त कॉम्प्लेक्स रिॲक्शन काढू शकत नाही, तुम्हाला त्याची मेकॅनिझम लिहावं लागेल, म्हणजेच एलिमेंट स्टेप लिहावं लागेल. आणि एलिमेंट स्टेप लिहिल्यानंतरही कोणती स्टेप ही रेट डिटरमाइनिंग आहे हे बघावं लागेल. आणि मग त्या स्लो स्टेप मध्ये किती रिॲक्टिंग स्पेसिस इन्व्हॉल्व आहे ते बघावं लागेल. आणि जेवढे की रिॲक्टिंग स्पेसिस तिथं इन्व्हॉल्व असेल तेवढी संख्या म्हणजेच काय असते दिलेल्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी. ठीक आहे, तर एवढा इथं कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपण काही एक्झाम्पल घेऊ, त्याच्यावरून तुम्ही मला सांगायचं की हे रिॲक्शन किंवा या त्या रिॲक्शनची काय असेल मॉलिक्युलरिटी. ठीक आहे, आपल्याकडे एक्झाम्पल आहे, कशाचं आहे ते फाइंड आउट करणार आहे की मॉलिक्युलरिटी काय असेल त्या दिलेल्या रिॲक्शनची. पहिले काय करू आपण, हे स्टेप फर्स्ट आहे आणि हे स्टेप सेकंड आहे. तर आपण लिहून घ्यायची व्हॉट इज ओव्हरऑल रिॲक्शन. मग बघा काय मग आपल्याकडे काय हा जो एफ आहे कटून जाईल आणि हा कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, हे स्टेप फर्स्ट आणि स्टेप सेकंड राहिलं काय तर NO2 गॅस प्लस F2 गॅस, म्हणजे या साईडचा आपण लिहिला त्यामध्ये हे लिहिलं आपण, हे पण लिहिलं, ते झालं कॅन्सल. परत हे आहे ना, मग इथे तुम्ही 2 ट्वाइस NO2, हाय NO2 आणि हाय NO2. ठीक आहे, गिव्स इथे काय NO2F. ओके, परत ते काय NO2F, म्हणजे इथे काय ट्वाइस NO2F. हा एक कटला इथं, म्हणजे इथं असं आहे, म्हणजे आपल्याकडे हे जी रिॲक्शन आहे ते अशी आहे. आणि या रिॲक्शनच्या या दोन स्टेप आहेत, पहिली आणि हे दुसरी. तुम्हाला काय करणार आहे की या दिलेल्या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी किती असेल ते काढणार आहे. तुम्हाला दिलेला आहे दोन स्टेप, स्टेप फर्स्ट कशी आहे स्लो, स्टेप सेकंड कशी आहे फास्ट. मग आता आपण शिकलो की कॉम्प्लेक्स रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी ही आपण स्लो स्टेप वरून काढतो. मग ही स्लो स्टेप आहे, त्याच्यामध्ये बघायचं आता किती रिॲक्टिंग स्पेसिस इन्व्हॉल्व आहे. NO2 एक मॉलिक्यूल, F2 दुसरा मॉलिक्यूल. ठीक आहे, म्हणजे स्लो स्टेप मध्ये दोन मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे, याचा अर्थ या कॉम्प्लेक्स रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी ही 2 असते. ओके, समजलं का? स्लो स्टेप बघायची, फास्ट स्टेप कडे बघून काही फायदा नाही. स्लो स्टेप बघायचं आपण, वी गेट मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन, एक मॉलिक्यूल दुसरा मॉलिक्यूल. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल झालं. आता एक तुम्ही करा. आता बघा इथे काय दिस इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ओके, त्याच्यामध्ये पहिली स्टेप हे आहे, दुसरी स्टेप हे आहे. ठीक आहे, मग आता काय करणार मी तुम्हाला लिहून दिलं ऑलरेडी. आता इथे काय होईल बघा, हा एक CL, हा एक CL कॅन्सल होईल, हा NO2, हा NO2 ट्वाइस NO2. ओके, NO2 CL पण आहे पुढे. गिव्ह इथे काय आलं NO2 म्हणजे आला इथं NO2, पण किती वेळेस 2 वेळेस. आता इथे बघा हे जे मी इथं कॅन्सल केलं CL हा CL. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण इंटरमिजिएट. जे की कॅन्सल होत असेल रिॲक्शन मध्ये त्याला आपण म्हणतो इंटरमिजिएट. ठीक आहे, मग तुम्हाला मला सांगणार आहे की व्हॉट इज मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिएक्शन, मैं अजून सांगणार आहे
which one is intermediate, which is intermediate, ओके समजलं का आणि किंवा इंटरमिजिएट मग की जे काही रिएक्शन मध्ये कॅन्सल होतं त्याला आपण म्हणतो इंटरमिजिएट. मग तुम्हाला सांगितलं मी एवढं, याच्यावर तुम्ही सांगू शकता मला की याच्यामध्ये इंटरमिजिएट कोणतं असेल तर ते सॉल्व्ह करायचं आणि व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं. ठीक आहे. बघा आता आपण काय शिकलो आज, आपण एक गोष्ट शिकलो मॉलिक्युलरिटी म्हणजे काय. तर काय असते की जेवढे की मॉलिक्युल्स रिएक्शन मध्ये भाग घेतील, कोणती रिएक्शन, कॉम्प्लेक्स रिएक्शन का नाही, कोणती एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे सिंपल रिएक्शन, तर त्याच्यामध्ये असेल नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे काय असते आपली मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. एक पॉइंट लक्षात ठेवायचा की आपण कॉम्प्लेक्स रिएक्शनची कधीच मॉलिक्युलरिटी काढू शकत नाही. तुम्हाला काढणं असेल तर तुम्ही त्याचं मेकॅनिझम लिहा, एक एक स्टेप लिहा. स्टेप लिहिल्यानंतरही स्लो स्टेप कोणती आहे तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यावरून तुम्ही काय करायचं, स्लो स्टेप मध्ये किती रिएक्टिंग स्पेसिस आहे त्यांचा नंबर काउंट करायचा आणि तेच म्हणजे काय असते त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स रिएक्शनची मॉलिक्युलरिटी. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. असं समजलं पुन्हा व्हिडिओ बघा. ओके आणि होमवर्क सॉल्व्ह करा. ठीक आहे. तुम्हाला काही करणं नाही, काय करणार आहे मॉलिक्युलरिटी सांगणार आणि विच इज इंटरमिजिएट तुम्हाला सांगणार. ठीक आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या आधी, नंतर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थांबू का आपण. ठीक आहे. आपण इथं आता स्टॉप करू. पुढच्या वेळेस शिकू आपण की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन. दोघांमध्ये काही ना काही डिफरन्स राहतो, तो पण खूप महत्वाचा आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला शिकू. ओके थँक्यू. ते आपण पुढच्या लेक्चरला शिकू. ओके थँक्यू.